नमस्कार, अपूर्वच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। सोया चंक, मोड आलेले हिरवे मूग आणि मटकी यापासून खूप चविष्ट खिचडी बनते। ही खिचडी पचायला हलकी असते आणि भरपूर प्रोटीनही असते। मग पौष्टिक प्रोटीनयुक्त खिचडी कशी बनवायची ते पाहू, पण त्याआधी अपूर्वच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। कुकरमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालायचं। तेल आणि तूप छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची। अर्धा चमचा जिरे टाकून तडतड द्यायचं। कढीपत्ता टाकायचा। 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक कट केलेलं कुकरमध्ये घालून परतवायचं। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परतवायचं। एक वाटी तांदूळ घालून परतवायचं। इथे मी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता। तांदूळ छान परतला की 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग आणि मटकी घालायची। अर्धी वाटी सोया चंक घालायचं। 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कसुरी मेथी टाकून सर्व छान मिक्स करायचं। आता 3 वाटी गरम पाणी घालून सर्व मिक्स करायचं। खिचडीला गरम पाणी घालायचं, त्यामुळे छान खिचडी शिजते। चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व मिक्स करून झाकण लावायचं आणि 3 शिट्या द्यायच्या। कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून सर्व मिक्स करायचं। पहा, मस्त पौष्टिक प्रोटीनयुक्त खिचडी तयार आहे। गरम गरम खिचडी तूप, लोणचं आणि पापड बरोबर खायचं। खूप छान लागते, झटपटही बनते। नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।